राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते। थंडी पडत चालली आहे मुंबईमध्ये मस्तपैकी अशी, आणि तुम्हाला मी दाखवते की माझ्या गॅलरीच्या बाहेरून कसं दृश्य दिसतंय। थोडंसं धुकं पण पडलेलं आहे। तर आज आहे नेमिंग सेरेमनी माझ्या भावाच्या मुलाची। सो तो प्रोग्राम आहे संध्याकाळी 4च्या नंतर। सो तुमच्यावर सुद्धा मी नक्की या व्हिडिओमध्ये शेअर करेन की नाव काय बाळाचं ठेवलेलं आहे, आणि आज त्याचा फेस सुद्धा मी रिव्हील करेन की माझ्या भावाचा जो मुलगा आहे तो किती क्यूट दिसतो। लहान मुलांना बघितल्यानंतर ना मला अजूनही हर्षितची आठवण येते। काय हर्षित लहान होता ना तेव्हा असं खूप गुब्बा गुब्बा होता, आणि त्याच्यामध्ये मला त्याला उचलून घ्यायला तेव्हा मला खूप टेन्शन यायचं। पण आता एखाद्या लहान मुलाला उचलून घ्यायला मला काहीच वाटत नाही। मेन म्हणजे जेव्हा मुलं बांधलेली असतात ना त्यावेळेला तर काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्यांना बांधलेलं नसतं तेव्हा अजूनही मला थोडंसं टेन्शन येतं की लहान मुलांना उचलून घ्यायचं। पण ठीक आहे, आजचं जे फंक्शन आहे ते मी तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे। सो आता जी घरातली कामं आहेत सकाळची ती मी आता आवरून घेते। चपात्या, त्याच्यानंतर पनीरची भुर्जी, आणि आज मी फणसाची काळे वाटाणे घालून कुयरीच्या फणसाची भाजी करणार आहे। सो हा आहे आजचा मेनू। आज 2 भाज्या बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर चपाती। सो आता किचनमध्ये जाते आणि किचनमधलं सगळं आवरून घेते जे जेवण वगैरे बनवायचे, कारण त्याच्यानंतर मला थोडंसं बाजारात जायचंय। मी माझ्यासाठी सुद्धा 1-2 ड्रेस घेणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। कारण थोड्याच दिवसात घरातलंच एक लग्न येणार आहे आणि त्या लग्नासाठी आउट ऑफ स्टेट जायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन की लग्नाला मी कुठे जाणार आहे, त्या सर्व गोष्टी। सो आता मी पटपट आवरते किचनमधलं आणि नंतर मी बाजारात जायला निघते। तर आता इथे जेवण तयार झालेलं आहे। इथे तयार झालेले आहेत चपात्या, त्यानंतर इथे केलेली आहे पनीरची भुर्जी, ही आहे फणसाच्या कुयरीची भाजी, रात्रीचा भात थोडासा उरलेला त्याच्यामुळे फोडणीचा भात, आणि शिरा पण केलेला आता। आणि आता मी मात्र कॉर्नफ्लेक्स आणि दूध याचा नाश्ता करते। तर आता मी प्रथमतः नाश्ता करून घेते आणि नंतर फ्रेश होते आणि नंतर बाहेरच्या कामांना निघते। मी आता घरातली सर्व कामं आवरली आहे आणि निघाली मी आता बाहेर जाण्यासाठी, जी माझी कामं करायची आहे त्याच्यासाठी। तर आता स्कूटीने जाते कारण तिथे पार्किंगचा खूप इश्यू असतो। सो आता निघते मी जांभळी नाक्याला काही खरेदी करण्यासाठी। मी आता पोचले जांभळी नाक्याला। स्वराया शॉपमध्ये चालली जिथून मी ड्रेस घेणार आहे। सो आज जाते आणि माझे जे शॉपिंग आहे ते मी करते। इथे रेडीमेड ड्रेस पीस, वन पीस एक्सेट्रा बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतात। तर मी तुम्हाला दाखवते की मी इथे काय काय खरेदी केलं आहे ते। तर हा पिंक कलरचा ड्रेस, हा लॅव्हेंडर कलर माय फेवरेट कलर, हा आहे येलोइश कलरमध्ये आणि तो ग्रेमधला। अशा प्रकारचे मी 4 ड्रेस घेतलेले आहेत इथून। तर आता मी आलेली आहे जांभळी नाक्याच्या मंजिरिया शॉपमध्ये। आतमध्ये आता एंटर करते आणि जे मला ड्रेस हवेत ते आता घ्यायला जाते। मला बाय द वे हा कोपऱ्यातला तो ड्रेस फार आवडला आहे। सो इकडे वन पीस खूप छान मिळतात, तर ते घेण्यासाठी चालली आहे मी आता। मी आता जांभळी नाक्याच्या मंजिरिया दुकानात आली आहे आणि खूप सारे ड्रेस मी इथे वन पीस काढलेत, परंतु त्यातले काही निवडकच मला आवडले। तुम्हाला दाखवते की इथे मी काय काय बघितले आणि त्याच्यामध्ये मला काय काय आवडले। सो मी आता यांना एवढे सारे ड्रेस काढायला सांगितले आणि त्यामध्ये मला फक्त हे 2च आवडले। तर मी आत्ताच बाजारातनं आली आहे, जे ड्रेस घ्यायचे होते ते मी घेऊन आली आहे। त्याचं असं झालं की माझे जे अंकल आहेत त्यांनी मला पैसे दिलेले आणि त्यांनी मला सांगितलेलं तू तुझ्या आवडीचे जे काही ड्रेस तुला आवडतात ते तू तुझ्या आवडीने घेऊन ये। सो काल त्यांनी मला पैसे दिलेले आणि आज तेच मी ड्रेस घेऊन आले बाजारातनं, जे संध्याकाळी ते माझ्या ओटी म्हणजे माझी ओटी भरणार आहेत। त्यांच्याकडे अशी प्रथा आहे की 5, 11, 21 अशा पद्धतीत ते ओटी भरत असतात। सो मी म्हटलं ऑलरेडी माझ्याकडे खूप सारे ड्रेस आहेत, सो मला खरंच कपडे नको आहेत, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या आवडीचे 3 ड्रेस घेऊन ये, आणि 2 साड्या माझ्या आंटीने माझ्या आवडीच्या त्या मला घेतलेल्या आहेत, जो कलर मी त्यांना सांगितला तो। सो संध्याकाळी ते माझी ओटी भरणार आहे ज्यावेळेला हा कार्यक्रम असणार आहे। सो मी आता 3 माझ्या आवडीचे 3 ड्रेस घेऊन आलेली आहे। तर संध्याकाळी ते तुम्हाला दाखवते। मी ऑलरेडी ते तुम्हाला असेच दाखवले, जेव्हा मी ते वेअर करीन तेव्हासुद्धा तुम्हाला दाखवीन मी, कारण माझ्याकडे साड्यांचं सुद्धा खूप सारं कलेक्शन आहे। एखाद दिवस साड्यांच्या कलेक्शनचं
मी नक्की दाखवेन की माझ्याकडे कोणत्या कोणत्या साड्या आहेत, मी कोणत्या, कारण तशा मी साड्या खूप कमी घालते, परंतु ज्या वेळेला फंक्शन असतं त्यावेळेला नक्की मी साड्या घालते. तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन की माझ्याकडे कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत आणि त्या मी कुठून कुठून घेतलेल्या आहेत. सो आता घरी जाते आणि लंच करते, कारण नंतर पुन्हा पटकन तयार व्हायचं आहे आणि 3:30-4पर्यंत पुन्हा फंक्शनसाठी त्यांच्या घरी जायचं आहे. लंच झालेलं आहे. तसं मी सांगितलं तर आता मी दुपारी फणसाची भाजी म्हणजे फणसाच्या कोवरीची भाजी आणि भाकरी जी मी रोज ॲज युज्युअल खाते. दुपारी एक माझी ज्वारीची भाकरी असते आणि हे रोजचं माझं आहे की मी रोज एक दुपारी ज्वारीची भाकरी खाते, त्याला 1 चमचा तूप लावून. भाज्या मला सगळ्या आवडतात, सो मी भाज्या कोणत्याही खाते. सो आज मी फणसाच्या कोवरीची भाजी केलेली, तर ती भाजी आणि एक भाकरी खाल्ली आहे. आणि आता मी जरा व्लॉग एडिट करायला घेते, कारण उद्याचा जो व्लॉग आहे तो टाकायचा आहे. सो त्याच्यासाठी आता व्लॉग एडिट करायला घेते आहे. हा व्लॉग एडिट करायला घेतला की 2-3 तास असेच जातात. तर आता थोड्या वेळ हर्षितसुद्धा शाळेतून येईल. सो काल मी थोडंसं नॉनव्हेज होतं, सो ते थोडंसं आहे, सो ते त्याच्यासाठी देणार आहे. तो भाज्या फार कमी खातो, काही निवडकच भाज्या त्याला आवडतात आणि तो त्याच भाज्या खातो. सो थोडंसं नॉनव्हेज आहे, तर ते आता त्याला दुपारी लंचसाठी होईल. त्यानंतर तो ट्युशनला जाईल आणि मी जाणार आहे नेमिंग सेरेमनीला. सो ती पण मला तयारी करायची आहे, तर थोडा वेळ आहे, तर तोपर्यंत ब्लॉग एडिट करते. अर्धा ब्लॉग आता एडिट करून घेईन आणि बाकीचा नंतर एडिट करेन. रात्री कदाचित उशीर होणार आहे याला. आता रेडी होऊन पोचलेली आहे, आता लिफ्टमध्ये आहे आणि आता त्यांच्या घरापर्यंत पोचते. त्यांच्या घरी गेल्यानंतर दाखवेन मी तुम्हाला आता किती तयारी किती झालेली आहे. तर आता फंक्शन स्टार्ट झालेलं आहे. तर इथे माझ्या वहिनीने तिच्या लग्नातला जो तिच्या घरातनं तिला लेहंगा दिलेला आहे तो घातलेला आहे. आणि हे सर्व असे विधी आहेत ना, ते मारवाडी विधी आहेत. आणि आत्ता जो विधी चालू आहे त्या विधीला चुडा विधी असे म्हटले जाते, ज्यात तिच्या माहेरहून आणलेला जो चुडा आहे तो भरला जात आहे. आणि आता ह्या गरम तव्यावरती गरम गरम कोळसा आहे आणि त्याच्यावरती तिचे हात धुतले जाणार आणि त्यानंतर तिची ओटी भरली जाणार आहे. मणियारी उठे करे बोले मणियारी उठे करे हां मणियारी उठे करे बोले मणियारी ने नेक मिले उठसे कोनी उठे बोले पीछा है सब देखी होती अरे मम्मी बस तर या विधीला बांधरवाल विधी असं म्हटलं जातं की जिथे दरवाजाच्या बाहेर म्हणजे बाळ आणि बाळाची आई ज्या रूममध्ये राहतात त्या रूमच्या बाहेर कडुलिंबाच्या पानाचं तोरण बांधलं जातं आणि त्यानंतरच बाळाची आई त्याच्या रूममधनं बाहेर येऊ शकते. असा हा विधी आहे. तर ह्या विधीला पिला पोतडा असं म्हटलं जातं. व्हाईट कपड्यावरती सूर्य, स्वस्तिक, चंद्र, लहान बाळाची पावले असे सर्व ड्रॉ करतात आणि हा कपडा सुद्धा तिच्या माहेरहून आलेला आहे. चप्पल पर रखी ना चप्पल तो चप्पल तो भाभी पहन छोटा 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 भी चाहिए ना वो देखो छोटा वाला भी रखते हैं ना लोटा और उधर है ना नहीं है ना लेकिन रखो अंदर दे बरोबर कर दे और साथ या मार दे एक साथ ही मार दे पानी है थोड़ा पानी है कई बन बना लो क्रॉस नहीं कर
कलर है छाबड़ी बांध दे भाई नहीं सही है ये कितने मार देगा अच्छा से बंद करो हां करके ना मार मैं तो ये गुण मुंडो करके मेरी जगह से इंडिया लेके तो जाओ जैसा मैं पीछे जा सकती है ना इधर से हां बोल रहा हूं पीछे जाके अभी अरे बूटी पर आप साथ आके साथ बूटी कर देंगे साथ जगह ये दो पीस कर अपने साथ यहाँ पे रख दे पर 7 जगह मिला के एक साथ रखना है मतलब अलग साथ कर दे 7 जगह 2 3 4 यहाँ हां 7 थोड़ी दो रख दे दो 7 ह्या विधीला म्हटलं जातं घट पूजन. गावाकडे विहिरीवरती हे केलं जातं, परंतु आजकाल सिटीमध्ये त्याची काही सोय नसते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी विहीरही नसते, गावच्या ठिकाणी सहज विहीर अवेलेबल असते. म्हणून काही वेळा काही जे विधी असतात त्याचा शॉर्टकट मारावा लागतो, त्याला काही पर्याय नाही आहे. सो आता हा जो विधी आहे हा विधी झाला की जे मारवाड्यामधले ऑलमोस्ट जे विधी आहेत म्हणजे ह्यांच्या घरातले जेवढे विधी आहेत ते सर्व संपलेत. खूप छान पद्धतीमध्ये आज मला सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी नवीन बघायला मिळाल्या. सो मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय की मला नवीन काहीतरी विधी बघायला मिळालेले आहेत. I could have आज मेगा फोटो सेशन नहीं कराया थोड़ा बहुत जितना मौका मिला ही आहे माझी वहिनी, जिचं नाव आहे मेघा, आणि तिने एक छान गोष्ट केली आहे. त्यांच्यामध्ये मेहंदी लावली जाते आणि मेहंदीमध्ये तिने त्याचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे चेरिश. सो आम्ही आता बाळाचं नाव ठेवलेलं आहे चेरिश. ये उसका बॉक्स है बघू दे तेरी धाग्याने बांधायला लागणार आहे तुम्हाला नाही जाणार सही बात है वीडियो में तेरा तेरी देखेगी मेरी साड़ी हाँ देख लिया मैंने तो वीडियो भी निकाल लिया है. झालं काढून अरे नहीं चलेगा आ जाओ उसमें क्या बात कर सकते हैं वो. ये किसने पहना है चांदी वाला मौसी बहुत सुंदर लग रहा है उसके हाथ किसने मौसी मस्त सुंदर उसके हाथ में दिन रहेगा. और अभी हम इसका नाम क्या रखा है से परे अभी इसका नाम रखा है चेरी. आणि ही आहे बाळाची आजी. लाल हो जाए तर आता नेमिंग सेरेमनीचं फंक्शन सुद्धा झालेलं आहे आणि मी नाव सुद्धा ठेवलेलं आहे. तुम्हाला बाळाचं नाव कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला तर मग बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.